देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार. फडणवीसांची कीव येते. पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबई महापालिकेत कोविड घोटाळ्यात उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली. मग उद्धव ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. मराठी हिंदी वादावरील राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. याचिका केवळ प्रसिद्धीसाठी. सुप्रीम कोर्टाचं मत. 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय. तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान. पुण्याच्या खेड तालुक्यातील पाईटमध्ये भाविकांच्या गाडीला भीषण अपघात. कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 10 महिला भाविकांचा मृत्यू. 35 भाविक जखमी. खेडमधील भाविक अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 4 लाखांची मदत. तर पंतप्रधान कार्यालयाकडून देखील घटनेची दखल घेत 2 लाखांची मदत जाहीर. आणि जखमींसाठी 50,000 रुपयांची घोषणा. गणेशोत्सव काळात डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करणार. मुंबई पोलिसांचा थेट इशारा. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत डीजेवर बंदी. मुंबई पोलिसांची कॉमेडियन कपिल शर्माला सुरक्षा. कॅनडामधील कॅफेवर बिश्नोई गँगकडून गोळीबार झाल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी. आम्ही बुडत राहिलो तर अर्ध जग सोबत घेऊन जाऊ. क्षेपणास्त्रांची कमतरता नाही. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरची भारताला अणुहल्ल्याची पुन्हा धमकी. अणुहल्ल्याच्या धमक्यांना बळी पडणार नाही. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार. असीम मुनीरच्या धमकीनंतर भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट.